नमस्कार शेतकरी बांधवांनो. खरीप 2025च्या पीक विम्याचा स्टेटस तपासलं का? अनेकांना नो क्लेम किंवा कॅल्क्युलेशन अवेटेड असं काहीतरी दिसतंय आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. जर तुम्हालाही हेच मेसेजेस दिसत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हो ना, हे स्टेटस बघून काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण थांबा, याचा अर्थ सगळं काही संपलं असं मुळीच नाही. खरं तर ही अडचण सध्या खूप साऱ्या शेतकरी बांधवांना येतेय. चला तर मग आज आपण या मेसेजचा नेमका अर्थ काय आहे, ते का दिसतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्यावर अन्याय झाला असेल तर आपण काय ठोस पावलं उचलू शकतो, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी या समस्येच्या मुळाशी जाऊया. हा गोंधळ नक्की का आणि कसा निर्माण होतोय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, मुख्यत्वे 3 प्रकारचे स्टेटस आहेत जे सध्या गोंधळ निर्माण करत आहेत. एक म्हणजे कॅल्क्युलेशन अवेटेड, दुसरं नो क्लेम आणि तिसरं अमाऊंट 0. आता हे तिन्ही वरवर कदाचित सारखे वाटतील, पण नाही, या तिन्हीचे अर्थ पूर्णपणे वेगवेगळे आहेत. चला आता यातल्या प्रत्येक मेसेजचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊया. सुरुवात करूया कॅल्क्युलेशन अवेटेड पासून. तर बघा, जर तुमच्या स्टेटसमध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजेच गणना प्रलंबित असं काही दिसत असेल तर लगेच घाबरून जाऊ नका. याचा एकदम सरळ आणि साधा अर्थ आहे की तुमची फाईल प्रोसेसमध्ये आहे. विमा कंपनी अजूनही तुमच्या दाव्याच्या अंतिम रकमेची मोजणी करत आहे. आता प्रश्न येतो की याला इतका उशीर का लागतोय? तर त्याचीही काही कारणं आहेत. बऱ्याचदा होतं काय की पीक कापणी प्रयोगाची जी आकडेवारी असते ती विमा कंपनीपर्यंत पूर्णपणे पोहोचलेली नसते. कधीकधी राज्य आणि केंद्र सरकारकडून काही माहिती यायची बाकी असते. त्यामुळे ही एक नॉर्मल प्रोसेस आहे, थोडा धीर धरावा लागतो. बरं, आता आपण त्या मेसेजकडे वळूया ज्यामुळे सगळ्यात जास्त चिंता निर्माण झाली आहे, तो म्हणजे नो क्लेम किंवा दावा नाही. जेव्हा तुमच्या स्टेटसमध्ये नो क्लेम किंवा अमाऊंट 0 असं दिसतं तेव्हा विमा कंपनी आपल्याला सांगत असते की आमच्याकडे जी सरकारी आकडेवारी आली आहे त्यानुसार तुमच्या भागातील पिकाच्या सरासरी उत्पन्नात कोणतीही घट झालेली नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, नीट लक्षात घ्या. विमा कंपनी स्वतः येऊन पाहणी करत नाही, ती पूर्णपणे सरकारी आकडेवारीवर अवलंबून असते आणि त्याच डेटाच्या आधारावर कंपनी ठरवते की नुकसान भरपाई द्यायची की नाही. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे सरकारी नोंदींवर आधारित असतो. ओके, तर मग आताची नेमकी परिस्थिती काय आहे? म्हणजे हे प्रॉब्लेम्स नक्की कुठे आणि कोणत्या पिकांसाठी जास्त दिसतायत ते पाहूया. सध्या मिळालेल्या माहितीनुसार नांदेड, धाराशिव, सोलापूर, बीड, लातूर, परभणी आणि अकोल्यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये एकतर गणनेला उशीर होतोय किंवा मग नो क्लेमचा मेसेज मोठ्या प्रमाणावर दिसतोय. आणि त्यातही विशेषतः सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या बाबतीत अनेक महसूल मंडळांमध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड असंच स्टेटस दिसतंय. आता या परिस्थितीत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. पण जर नो क्लेम दिसत असेल तर मग काय करायचं ते आता पुढे पाहूया. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलं नुकसान झालंय, ते डोळ्यांना दिसतंय आणि तरीही स्टेटस नो क्लेम दाखवतंय. मग नेमकं करायचं तरी काय? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, गप्प बसायचं नाही. जर आपलं खरंच नुकसान झालं असेल आणि सरकारी आकडेवारी चुकीची वाटतेय तर त्या विरोधात आवाज उठवण्याचा आणि रीतसर तक्रार दाखल करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आणि ही तक्रार करण्याची एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. एकट्याने अर्ज करण्यापेक्षा 10-15 शेतकऱ्यांनी एकत्र या, एक गट बनवा. मग सगळ्यांच्या वतीने एकच लेखी तक्रार तयार करा आणि ती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गट म्हणून त्या तक्रारीचा सतत पाठपुरावा करत राहा. त्यामुळे यातला सगळ्यात कळीचा मुद्दा काय आहे, तर एकी हेच बळ आहे. जेव्हा अनेक जण एकत्र येऊन आवाज उठवतात आणि योग्य मार्गाने सतत पाठपुरावा करतात तेव्हाच आपले हक्क मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. तर मग आता प्रश्न तुमच्यासमोर आहे. जर आपल्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल तर आपण आपल्या हक्कांसाठी संघटित होणार का, आवाज उठवणार का? विचार नक्की करा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.